मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अत्यंत देखणे, डॅशिंग, सदाबहार नट म्हणून रमेश भाटकर ओळखले जायचे। रमेश भाटकर यांनी तब्बल 40 वर्ष मालिका, नाटक आणि चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या। डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनी गाजवलेल्या अश्रूंची झाली फुलेमधील लाल्याची भूमिका तेवढ्याच ताकदीने रमेश भाटकर यांनी साकारली। या नाटकामुळे एक दमदार अभिनेता म्हणून त्यांचे नाव झाले। 1977 मध्ये त्यांनी चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। त्यानंतर अष्टविनायक, आपली माणसं, दुनिया करी सलाम, माहेरची साडी, माझं सौभाग्य अशा तब्बल 90 चित्रपटात त्यांनी काम केलं। तसेच हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, तिसरा डोळा, कमांडर या मालिकांतील त्यांच्या भूमिका अजरामर झाल्या आहेत। 4 फेब्रुवारी 2019 रोजी कर्करोगामुळे रमेश भाटकर यांचं निधन झालं। तेव्हा ते 69 वर्षांचे होते। रमेश भाटकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा आहे। त्यांच्या पत्नी मृदुला भाटकर या हायकोर्टात न्यायाधीश आहेत। त्यांच्या मुलाचे नाव हर्षवर्धन आहे। तो सिनेमा क्षेत्रात न येता वेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहे। हर्षवर्धन हा लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता। दादरच्या बालमोहन शाळेत त्याचे प्राथमिक शिक्षण झालं। पुढे त्याने सेंट झेवियर्समधून सायन्समध्ये पदवीचं शिक्षण घेतलं। नंतर फिजिक्स हा विषय घेऊन सावित्रीबाई फुले विद्यापीठातून मास्टर डिग्री मिळवली। यापुढच्या शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला। अमेरिकेतील मोंटाना युनिव्हर्सिटीमधून त्याने सुरुवातीला MSc डिग्री घेतली। नंतर त्याने फिजिक्समधील कंडेन्स मॅटर विषयात PhD केली आहे। डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याने नॅनो टेक्नॉलॉजी, क्वांटम टेक्नॉलॉजी, व्हॅक्यूम सिस्टीम अशा फिजिक्सच्या अनेक विभागात विशेष प्रावीण्य मिळवले। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने काही काळ मोंटाना युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून काम केलं। अमेरिकेत शिक्षण आणि काही काळ काम केल्यानंतर हर्षवर्धनला मायभूमी खुणावू लागली। 9 वर्षांनी तो भारतात परत आला। भारतात आल्यावर त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीच्या नॅशनल सेंटर फॉर नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी या विभागात लेक्चरर म्हणून काम केलं। विज्ञानातील या नव्या शाखेतील भारतातील काही मोजक्या फिजिसिस्टमध्ये हर्षवर्धन यांचा समावेश होतो। सध्या हर्षवर्धन पुण्याच्या MIT ADT युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत आहे। तेथे तो क्वांटम इंजिनियर विषयाचे अध्यापन करतोय। तसेच त्याने फिजिक्स विषयाशी निगडीत अनेक शोध निबंध लिहिले आहेत। अशा प्रकारे हर्षवर्धन भाटकर हा वडिलांप्रमाणे सिने क्षेत्रात न येता फिजिसिस्ट म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बहुमोलाचे कार्य करत आहे।